नमस्कार मित्रांनो, मी उमेश सणस। आज अतिशय वेगळ्या विषयावर आपल्याशी बोलायचं। विषय आहे सातबाराचा उतारा। विषय तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा। रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सातबाराच्या उताराची गरज लागते। मध्यंतरी मी कुठेतरी वाचलं होतं, एका हॉटेल मालकानं त्याच्या हॉटेलचं नाव सातबारा असं ठेवलं होतं। त्या हॉटेल पाहण्याचा आणि जाण्याचा योग नाही आला, पण आपल्या हॉटेलचं नाव सातबारा ठेवून जाहिरात करावी आणि प्रसिद्धी मिळवावी असं ज्याला कळालं तोही चाणक्य म्हटलं पाहिजे। आपण जनरली बोलत असताना, एकमेकांशी गप्पा मारत असताना सातबारा हा शब्द आपण वापरतो। सातबारा म्हणजे इत्यंभूत माहिती या अर्थानं बोली भाषेत ही सातबारा या शब्दाचा वापर केला जातो। चार दोन मित्रांची मैफिल बसलेली असली तर एखादा मित्र नसलेल्या दुसऱ्या एखाद्या माणसाबद्दल सांगतो, तू माणूस ना, मला त्याचा सगळा सातबारा माहिती आहे, विचारा मला। सातबारा माहिती म्हणजे त्याची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे असं त्याचा अर्थ। आपल्याला एखाद्या लग्नाच्या स्थळासाठी किंवा कशासाठी एखादा विषय निघतो, त्यावेळी मग कोणाला तरी मुलाची माहिती काढ म्हणून सांगितलं जातं, तेव्हा ज्याच्यावर ही जबाबदारी दिली जाते तो ही सहज गमतीनं म्हणून जातो, काय हरकत नाही, मी त्या मुलाचा सातबारा सगळा काढून आणतो। सातबारा म्हणजे त्याची संपूर्ण इत्यंभूत माहिती हे लोकांना माहिती। सातबारा हा शेतीच्या विषयक नोंदीबद्दलचं एक सगळ्यात महत्वाचा डॉक्युमेंट आहे, हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। शेतकऱ्यांना सातबाराचा उतारा हा नियमितपणाने लागतो। शासकीय योजना असू देत, कर्ज घेण्याचा असू देत, विविध योजनांमध्ये सहभागी होणं असू देत, नाहीतर आणखी काय असू देत, सातबाराचा उतारा हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। शेतकऱ्यांसाठी असणारा सगळ्यात महत्वाचा दस्तऐवज आहे। म्हणजे गावाचे विविध नमुने जे आहेत ते ठेवावे लागतात गावच्या तलाठ्याला। एकूण 21 नमुने जे आहेत ते गावचे जे आहेत ते ठेवले जातात। त्या 21 नमुन्यांमधले 7 नंबरचा नमुना आणि 12 नंबरचा नमुना, हे दोन्ही नमुने एकत्र करून सातबाराचा उतारा जो आहे तो तयार होतो। सातबाराचा उतारा एक इन्फॉर्मेटिव्ह तयार होतो। म्हणजे गाव नमुन्यामधला जो 6 नंबरचा नमुना आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे फेरफार, त्याच्या एंट्रीज ते कसे झालेले आहेत याची माहिती ठेवली जाते। तसा 7 नंबरचा जो नमुना आहे त्यात काय ठेवलं जातं की त्या मिळकतीचा नंबर, मिळकतीच्या मालकाचं नाव, मिळकतीच्या मालकाचा तो हक्क कसा आला त्याची एंट्री, इतर हक्कामध्ये कोणाची नावं असतील तर ती, ही सगळी जी आहे ती 7 नंबरच्या नमुन्यातली माहिती आहे। आणि 12 नंबरच्या नमुन्यामध्ये त्या मिळकतीमध्ये असणारं शेतीचं कृषी वर्ष, त्या कृषी वर्षात घेतली गेलेली पिकं, त्या कृषी वर्षामध्ये त्या मिळकतीत कोणाचा कब्जा आणि वहिवाट आहे, त्या कब्जा वहिवाटीच्या नोंदी आणि त्या मिळकतीमध्ये असणारी पाण्याची सोय, या सगळ्या नोंदी केल्या जातात। असा 7 नंबरचा नमुना आणि 12 नंबरचा नमुना हे दोन्ही एकत्र नमुने जे आहेत ते तयार केले जातात आणि त्या दोन्ही नमुन्याचा म्हणून जो आहे तो सातबाराचा उतारा तयार होतो। हा सातबाराचा उतारा हा आपल्याला समजला पाहिजे, आपल्याला वाचता आला पाहिजे, तो नेमका कसा समजून घ्यायचा आहे हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे। सातबाराच्या उतार्यावर सगळ्यात वरती जे आहे ते गावाचं नाव असतं, तालुक्याचं नाव असतं, जिल्ह्याचं नाव असतं। तिन्ही नावं जी आहेत ती सातबाराच्या उतार्यावर असतात। गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव झालं की त्या सातबाराच्या उतार्याला आपल्या हातात उतारा घेतल्यानंतर डाव्या बाजूला जे आहे त्या भूमापन क्रमांक लिहिला जातो। काही ठिकाणी सर्वे नंबर आहे, काही ठिकाणी गट नंबर आहे। त्या मिळकतीचा जो नंबर आहे तो क्रमांक लिहिला जातो। त्याच्या खालच्या बाजूला जे ते क्षेत्र लिहिलं जातं। क्षेत्र जे ते हेक्टर आणि आर मध्ये असतं। 1 हेक्टर 20,000, 0 हेक्टर 40,000। त्याच्या खाली पोटखराब क्षेत्र किती आहे तेही डिफाईन केलं जातं, तेही नोंदवलं जातं। एकूण क्षेत्र किती आहे ते लिहिलं जातं आणि त्या मिळकतीचा आकार शेतसाऱ्यासाठी जो आहे तो आकार लिहिला जातो। एवढी सगळी माहिती लिहिली जाते ती डाव्या बाजूला। जो मधला कॉलम आहे त्या कॉलमचं नाव आहे भोगवटादाराचं नाव। या भोगवटादाराच्या नाव या सदरामध्ये त्या मिळकतीच्या मालकाची नावं जी ती लिहिली जातात। मग त्या मिळकतीचे ओनर्स कोण आहेत ते बघितल्यानंतर सातबाराच्या उतार्यावरून लक्षात येतं। एक तिघ भाऊ आहेत, तिघा भावांची नावं वडिलांच्या मृत्यूनंतर जे त्या सातबाराला लागली असतील तर त्या तिघा भावांची नावं लिहिली जातात। त्या भोगवटादाराचं नाव याच सदरामध्ये पुढे काही कंसामध्ये आकडे असतात, त्यांना म्युटेशन एंट्री किंवा फेरफार असं म्हणतात। ते फेरफार ही महत्वाचे आहेत। त्याच्या पुढचा सगळ्यात उजवीकडचा जो कॉलम असतो तो इतर हक्काचा कॉलम असतो की त्या मिळकतीच्या संदर्भात इतर हक्क कोणाचे आहेत ते त्या कॉलम मध्ये लिहिलं जातं। म्हणजे सातबाराचा उतारा हातात घेतल्यानंतर त्या सातबाराच्या उतार्यावर शर्त किंवा धारणाधिकार म्हणून आणखी एक गोष्ट, आणखी एक कॉलम असतो आणि मग ती शर्त,
धारणाधिकार जो आहे तो तिथे लिहिला जातो. असे वेगवेगळे कॉलम आहेत. त्या मिळकतीचं स्थानिक नाव काय आहे हे सुद्धा लिहिलं जातं. मिळकतीचं स्थानिक जे असतं, पाचूचं तुकडं, सोन्याचं तुकडं, म्हसोबाचं तुकडं, सोन्याचं वावर, अशी खूप छान नावं आहेत महाराष्ट्रातल्या शेतांची. ती सगळी नावं, स्थानिक नावं जी आहेत तीही सातबाराच्या उतार्यावर येत असतात, पहिल्या नंबरच्या पानावर येत असतात. आता म्युटेशन एंट्री म्हणजे फेरफार म्हणजे काय? फेरफारची नोंद म्हणजे नेमकी काय असते? तर एखाद्या मिळकतीचा जो मूळ मालक आहे, तो मूळ मालक मयत झाल्यानंतर त्याच्या मुलांची, त्याला 4 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत, तर त्याच्या 4 मुलांची आणि 2 मुलींच्या नावाची नोंद जी आहे ती त्या मिळकतीच्या भोगवटादार सदरामध्ये होत असते. ती नोंद करण्याकरता त्या वारसांना वारसाचा अर्ज द्यावा लागतो गाव कामगार तलाठ्याकडे. तो अर्ज त्यांनी तलाठ्याकडे दिल्यानंतर तलाठी त्याचा रेकॉर्ड बघतो, कागदपत्र तपासतो, प्रतिज्ञापत्र दाखल करून घेतो. एक स्थानिक चावडीवर एक नोटीस लावली जाते की या मिळकतीच्या मालकी हक्काबद्दल अशा अशा प्रकारचा अर्ज आलेला आहे आणि त्यांची नावं लावायची. कुणाची हरकत असेल तर सांगा, आणि कुणाची हरकत आली नाही तर तो फेरफार धरला जातो. कुणाची हरकत आली नाही तर तो फेरफार मंजूर केला जातो आणि तो मंजूर केलेला जो फेरफारचा क्रमांक आहे तो देखील सातबाराच्या उतार्यावर लिहिला जातो. हा फेरफार सातबाराच्या उतार्यावर जेवढे फेरफार आहेत तेवढे सगळे फेरफार काढले की त्या मिळकतीचा मूळ मालकी हक्क कोणाकडे होता, त्या मिळकतीबाबत कोणते व्यवहार झालेले आहेत, वारसांच्या नोंदी कोणत्या झालेल्या आहेत आणि ते कशा झालेल्या आहेत, याचा सगळा इतिहास जो आहे याची सगळी माहिती, इत्यंभूत माहिती जी आहे ती आपल्या समोर येते. त्यामुळे फेरफार हे सातबाराच्या उतार्यावरचं हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे की ते फेरफार कसे आहेत आणि काय आहेत हे आपल्याला बघितलं गेलं पाहिजे. सातबाराच्या उतार्यावरचं जे पोट खराब क्षेत्र आहे ते वहिवाटीखाली नसलेलं, वापरात न असलेलं क्षेत्र आहे. त्यामुळे ते क्षेत्र कसं आहे हेही बघितलं पाहिजे. भोगवटादाराचं नाव या सदरात ज्या लोकांची नावं आहेत शक्यतो ती मंडळी जी आहेत ती त्या मिळकतीचे मालक असतात, त्या मिळकतीचा ओनरशिप आहे. मुंबई हायकोर्टचा, आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे या संदर्भात निर्णय आहे की सातबाराच्या उतार्यावरनं कोणाची मालकी धरू नये. सातबाराच्या उतार्यावर केल्या गेलेल्या नोंदी या फक्त रेव्हेन्यू गोळा करण्याकरता त्या नोंदी केलेल्या आहेत, त्याच्यावरनं कोणाचा मालकी हक्क त्या मिळकतीत आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. असे असंख्य निवाडे आहेत. द एंट्रीज मेड ऑन 712 एक्सट्रॅक्ट आर मेड जस्ट फॉर फिस्कल पर्पज ऑफ कलेक्शन ऑफ रेव्हेन्यू. त्याच्यावरनं कोणाचं टायटल धरू नये असं सांगितलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे, परंतु असेही निवाडे आहेत उपलब्ध आहेत की सातबाराचा उतारा हा मालकी हक्क दर्शवणारा प्राथमिक कागद आहे. अनेक मिळकती वाढवडिलांपासून एक व्यक्तींकडे चालत आलेल्या असतात. त्या मिळकतींची खरेदी पत्र नसतात, त्या मिळकतींची बक्षीस पत्र नसतात, त्या मिळकतींबद्दल मृत्यूपत्र झालेली नसतात. अशा मिळकतींच्या मालकी हक्काबद्दलचा प्राथमिक कागद जर कुठला असेल तर तो प्राथमिक कागद म्हणजे सातबाराचा उतारा असतो. त्या दृष्टीनेही सातबाराच्या उतार्याला विशेष महत्व आहे. त्यामुळं भोगवटादार सदरातली नावं जी आहेत ती व्यवस्थित आहेत का, ती व्यवस्थित लिहिली गेलेली आहेत का, वारसांच्या नोंदी केल्या गेलेल्या आहेत का. एखाद्या कुटुंबातला एखादा करता माणूस मयत झाला तर त्याच्या वारसांची जबाबदारी काय आहे की त्या सातबाराच्या उतार्यावर वारस म्हणून आपली नावं आलेली का, आपली नावं येण्याकरता आपण अर्ज दिलेला आहे का, तसा फेरफार धरलेला आहे का, धरलेला फेरफार मंजूर झालेला आहे का आणि त्याचा इफेक्ट, त्याचा परिणाम सातबाराच्या उतार्यावर दिला गेलेला आहे का. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते वारसानं बघणं जे ते आवश्यक आहे. जर वारसाला या गोष्टी बघता आल्या नाहीत तर त्या वारसाला स्वतःची मिळकत सांभाळणं कठीण होईल असा एक भाग आहे. आणखी एक सातबाराच्या उतार्यावर पहिल्याच पानावर जे आहे ते हे असतं ते म्हणजे खाते नंबर. खाते नंबर हा काय आहे? प्रत्येक गावामध्ये जे काही शेतकरी असतात त्या सगळ्या शेतकऱ्यांची एक यादी असते आणि त्या शेतकरी ज्याच्या नावावर शेती आहे त्या शेतकऱ्यांची जी यादी आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला जो आहे तो एक खाते नंबर दिला जातो. 1, 2, 3 असे जेवढे शेतकरी, 600 शेतकरी त्या गावात असतील, 800 शेतकरी गावात असतील, 1200 शेतकरी गावात असतील तर त्या 1200 शेतकऱ्यांना 1 ते 1200 असे क्रमांक दिले जातात आणि ते जे क्रमांक दिले जातात ते खाते नंबर. मग खाते नंबर 10 असलेल्या शेतकऱ्याच्या नावावर 4 मिळकती असतील, 400 जमिनी असतील. खाते नंबर 22 ज्या शेतकऱ्याच्या नावावर आहे त्याच्या नावावर एकच मिळकत असेल, परंतु प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र खाते नंबर दिलेला आहे. त्या खाते नंबरचा खाते उतारा काढला त्या सातबाराच्या उतार्यावरनं तर त्या खाते नंबर वरून त्या शेतकऱ्याच्या नावावर एकूण किती जमीन आहे याचा शोध घेणं आणि हे तपासणं हेही आपल्याला सहजी शक्य होतं. सातबाराचा उतारा हा आपल्याला वाचता आला पाहिजे. सातबाराचा उतारा कसा सांभाळायचा हे आपल्याला कळालं पाहिजे. आता मग इतर हक्काचं कॉलम काय आहे? इतर हक्काचा कॉलम हा सुद्धा महत्वाचा आहे. इतर हक्काच्या कॉलम मध्ये काय दाखवलं जातं
इतर हक्काचा जो कॉलम आहे त्या इतर हक्काच्या कॉलम मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट दाखवली जाते म्हणजे कुळांच्या नोंदी असतात. बऱ्याचशा मिळकतीचे मालक वेगळे असतात, कुळं वेगळी असतात. अशा वेळी इतर हक्कामध्ये कुळांच्या नोंदी असतात. पूर्वी जे आहेत ते सातबाराच्या रेकॉर्डला भावांच्या नोंदी व्हायची, बहिणींच्या नोंदी ज्या आहेत त्या व्हायच्या नाही, किंवा बहिणींच्या नोंदी आईची नोंद एका 4 भाऊ आहेत, 3 बहिणी आहेत, आई गायत आहे, ते 4 भावांच्या नोंदी ज्या आहेत त्या या कब्जेदार सदरात केल्या जायच्या आणि इतर बहिणींच्या ज्या नोंदी आहेत आईची नोंद जी आहे ती इतर हक्कात केली जायची की अमुक अमुक जे मयत झाले आणि त्यांना जे इतर वारस आहेत त्यामध्ये 3 मुली आहेत आणि 1 पत्नी आहे. कुळाच्या नोंदी व्हायच्या. काही वेळा त्या मिळकतीमध्ये रस्ता असतो त्या गटामध्ये आणि तो रस्ता वापरण्याचा अधिकार जो आहे तो काही तिराईत व्यक्तींना असतो. असा रस्ता वापरण्याचा अधिकार काही तिराईत व्यक्तींना असेल तर त्यांची नावं जी आहेत ती ही इतर हक्कात लिहिली जातात. काही वेळा त्या मिळकतीमध्ये 2 एकराचा गट आहे, 2 एकराच्या गटामध्ये विहीर आहे, त्या विहिरीमध्ये आणखी काही तिराईत इस्मांच्या हक्काने इथं संबंध असतात की जे त्या मिळकतीचे मालक नसतात. फक्त विहिरीचं पाणी घेण्याचा त्यांचा हक्क असतो. विहिरीचं पाळीपत्रक ठरलेलं असतं आणि आठवड्यातनं 1 दिवस, 15 दिवसातनं 3 दिवस, 24 तास, 48 तास असं काहीतरी पाणी घ्यायचा त्यांचा हक्क असतो. मग त्या हक्काची नोंद कुठं करायची तर त्या हक्काची नोंद जी ती इतर हक्क या कॉलम मध्ये केली जाते आणि इतर हक्कामध्ये ती नोंद केली जाते. शेतकऱ्याला शेती करत असताना कर्ज घ्यावी लागतात, सोसायटी उचलावी लागते, काही वित्तीय संस्थांकडून पैसे घ्यावे लागतात. अशा वेळी सोसायटी जी आहे ती त्या शेतकऱ्याकडून इकरार करून घेते. असे जर शेतकऱ्याकडे इकरार करून घेतले असतील तर ते इकरार ज्या मिळकतीच्या संदर्भामध्ये केलेले आहेत, जी मिळकत इकरार करत असताना जी मिळकत शेतकऱ्यांना लिहून दिलेली आहे त्या मिळकतीच्या इतर हक्कामध्ये सुद्धा तशा प्रकारची नोंद जी ती घ्यावी लागते. म्हणजे एखाद्या मिळकतीवर सोसायटी घेतली, शेतकऱ्यानं सोसायटीचं कर्ज घेतलं, सोसायटीची उचल घेतली तर त्या मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये सोसायटीच्या नावाची आणि किती रकमेचा त्यानं उचल घेतलेली आहे, किती रकमेचं शेतकऱ्यानं कर्ज घेतलेलं आहे याची नोंद होते. ती नोंद जी आहे ती ही इतर हक्क या कलमात होती. त्यामुळे इतर हक्काचं कलम हे अतिशय महत्वाचं कलम आहे. तुम्ही बँकेचं काही बँकेची कर्ज घेतली, एखाद्या अर्बन बँकेचं घेतलं, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं घेतलं, स्टेट बँकेचं घेतलं, नॅशनलाइज बँकेचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जाच्या पोटी तुम्ही तुमची मिळकत गहाण मॉर्गेज जर एखाद्या बँकेला दिली तर त्या गहाण दस्ताची, गहाण स्वरूपी दस्ताची नोंद जी आहे ती सुद्धा इतर हक्कामध्ये, इतर हक्क या कॉलम मध्ये केली जाते आणि ती व्यवस्थित मेंटेन केली जाते. म्हणजे सातबाराचा उतारा एखादी मिळकत आपल्याला खरेदी करायची, त्यासाठी सातबाराचा उतार आपण काढला, सातबाराचा उतार हातात घेतला आणि त्या उतार्यावर इतर हक्क या सदरामध्ये जर तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज दिसलं, जर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाचं कर्ज दिसलं, बँक ऑफ बडोदाचं कर्ज दिसलं आणि त्या कर्जाच्या नोंदी दिसल्या तर तेवढं कर्ज जे आहे त्या मिळकतीवर आहे की जे त्या मालकानं घेतलेलं आहे आणि ते कर्ज फेडलं पाहिजे किंवा ते कर्जाची पूर्ण फेड झाल्याशिवाय त्या मिळकतीचा व्यवहार आपल्याला करता येणार नाही ही गोष्ट जी आहे ती लक्षात येते. बऱ्याचशा मिळकती ज्या आहेत त्या मिळकती ज्या आहेत त्या मालकाच्या स्वतःच्या मालकीच्या असतात. त्या ज्या आहेत त्यावेळी त्या मिळकतीच्या मालकांच्या नावाची थेट नोंद जी आहे त्याच्यावर सातबाराच्या उतार्यावर केली जाते. काही मिळकती जर शासनाच्या असतील, काही देवस्थान इनामच्या मिळकती असतील तर त्याला जे आहे ती शर्त लागते. शर्त 1, शर्त 2, त्या शर्तीची नोंद जी आहे ती देखील सातबाराच्या उतार्यावर केली जाते. पोट खराब क्षेत्र हे स्वतंत्र क्षेत्र दाखवलं जातं, वैवाटी खर्च क्षेत्र हे स्वतंत्र क्षेत्र दाखवलं जातं. आपण जेवढं क्षेत्र वैवाटतोय तेवढ्या क्षेत्राची नोंद आपल्या सातबाराला आहे का हे प्रत्येक शेतकऱ्यानं बघणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी जमीन कुळ हक्काची आहे, कुळ म्हणून एखाद्या कुळाकडे वैवाट दिलाय त्यावेळी त्या कुळ म्हणून शेती वैवाटणाऱ्या त्या कुळाची जबाबदारी आहे की दरवर्षी त्या सातबाराच्या नोंदी बघत असताना सगळंच सगळं आपण जेवढं क्षेत्र वैवाटतोय तेवढं वैवाटी खाती आहे का हे दाखवलं गेलेलं आहे का हे बघणं हे त्या शेतकऱ्यासाठी गरजेचं आहे. तेवढं जर क्षेत्र वैवाटी खाली आहे असं दाखवलं गेलं नसेल, तेवढ्या क्षेत्राची नोंद वैवाटी खाली नसेल आणि काही क्षेत्र पड दाखवलं गेलं असेल तर ते क्षेत्र पड दाखवलेल्या क्षेत्राचा कब्जा फोड करायचा अधिकार जो आहे तो त्या कुळाला राहणार नाही. हे झालं नमुना नंबर 7. नमुना नंबर जो 12 आहे त्यामध्ये काय असतं तर जे आर्थिक कृषी क्षेत्राचं जे आर्थिक वर्ष आहे, खरीप हंगाम आहे आणि रब्बी हंगाम आहे, त्या हंगामामध्ये त्या शेतजमिनीमध्ये कोणती पिकं घेतली जातात 2022 ते 23 या काळामध्ये त्या जमिनीमध्ये गट नंबर 100 हा मिळकत आहे त्या जमिनीमध्ये कोणती पिकं घेतली जातात त्या पिकाच्या नोंदी ज्या आहेत त्या सातबाराच्या उतार्यावर केल्या जातात. पूर्वी सातबाराचा उतारा लिखित स्वरूपाचा होता, त्याच्या मागच्या पानावर जे आहे
त्या नोंदी केल्या जायच्या 2023 आणि 24. 100 गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि त्या 100 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये जर त्या नोंदी करत असतील आणि करायच्या असतील तर त्या 80 गुंठ्यामध्ये जर ऊसाचं पीक केलेलं आहे आणि 20 गुंठ्यामध्ये भुईमुगाचं पीक केलंय खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात ज्वारीचं पीक केलंय तर तशा नोंदी ज्या आहेत त्या केल्या जातात, तशा नोंदी होतात. त्या मिळकतीला पाण्याची सोय कोणती आहे? कॅनलचं पाणी असेल तर कॅपा असं लिहिलं जातं शॉर्ट फॉर्म करून, विहिरीचं पाणी असेल तर विहीर पाणी लिहिलं जातं. आणखी कुठली पाण्याची व्यवस्था असेल तर ते त्या पाण्याची नोंद जी आहे त्या शेताला पाण्याची कुठली सोय हेही जे आहे ते 12 नंबरच्या नमुन्यामध्ये लिहिलं जातं. 12 नंबरचा नमुना महत्वाचा अशासाठी आहे की त्या मिळकतीत दरवर्षी कुठली पिकं होत आहेत, खरीप पिकं कोणती होत आहेत, रब्बी पिकं कुठली होत आहेत, नगदी उत्पन्न देणारी पिकं होत आहेत का सीझनल पिकं होत आहेत, याच्या नोंदी ज्या आहेत ते केल्या जातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की गाव कामगार तलाठ्यानं प्रत्येक शेतामध्ये जावं, प्रत्येक क्षेत्रात जावं, वर्षातनं 2दा खरीप हंगामामध्ये आणि रब्बी हंगामामध्ये, आणि या दोन्ही हंगामामध्ये 7/12चे उतार्या सोबत घेऊन जावं किंवा त्या मिळकतीतल्या पिकाच्या नोंदी काय, पिकं काय प्रत्यक्ष घेतली ती बघावी आणि जी पिकं प्रत्यक्ष घेतलेली आहेत त्याच्या नोंदी 7/12च्या उतार्यावर या 12 नंबरच्या नमुन्यामध्ये कराव्यात असा अभिप्रेत आहे. त्यामुळं त्या नोंदी ज्या आहेत ते तलाठ्यानं ज्या केलेल्या असतात 7/12च्या उतार्यावर त्या त्यानं प्रत्यक्ष शेतात केलेलं आहे. गाव कामगार तलाठी त्यानं ते पीक असल्याचं स्वतः पाहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या नोंदी केलेल्या आहेत असं गृहीत धरलं जातं. त्यामुळं 7/12च्या उतार्यावरच्या नोंदींना, वहिवाट सत्रातल्या नोंदींना, या पीक पाण्याच्या नोंदींना जी ती प्रिझम्पटिव्ह व्हॅल्यू आहे त्याचं एक वेगळं मूल्य आहे. ते मूल्य अशा स्वरूपाचं आहे की या ज्या नोंदी आहेत या नोंदी ज्या आहेत त्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाणी केलेल्या नोंदी आहेत असं समजलं जातं. मग अशा वेळी शेतकऱ्याची जबाबदारी काय? शेतकऱ्याची जबाबदारी वाटते. अशा वेळी शेतकऱ्यांना दर वर्षातून किमान 2दा स्वतःचा 7/12चा उतारा काढला पाहिजे. 7/12च्या उतार्यावरच्या पीक पाण्याच्या नोंदी पाहिल्या पाहिजेत. आपण केलेल्याच पिकाच्या नोंदी झालेल्या आहेत का आणि आपण जेवढ्या क्षेत्रात पिकाच्या नोंदी केलेल्या आहेत, जेवढ्या क्षेत्रात पीक केलेलं आहे तेवढ्या क्षेत्रात नोंद झालेली आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी जी आहे ती त्या खातेदाराची आहे, ती 7/12च्या भोगवटादाराची आहे की आपलं जेवढं क्षेत्र आहे तेवढ्या क्षेत्राची नोंद झाली आहे की नाही हे बघणं हे त्या शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे. हे जर त्यानं बघितलं नाही आणि नोंदी चुकीच्या झाल्या तर एखाद्या कोर्ट केसमध्ये, एखाद्या लिटिगेशनमध्ये त्याला फटका बसू शकतो, त्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे एखादी मिळकत स्वतःच्या मालकीची आहे, एखादी शेतजमीन स्वतःच्या मालकीची आहे तर त्या शेतजमिनीचा 7/12चा उतारा मेंटेन करणं, तो व्यवस्थित आहे का नाही हे बघणं, त्याच्यासाठी गाव कामगार तलाठ्याशी, त्याच्या ऑफिसशी संपर्क ठेवणं, वर्षातून 2दा स्वतःचा 7/12चा उतारा काढणं, तो पाहणं, त्याच्यावरच्या पीक पाण्याच्या नोंदी बघणं ही शेतकऱ्यासाठी आणि हे प्रत्येक जमीन होल्डरसाठी जे की आवश्यक आणि गरजेची गोष्ट. तुमची जर शेतजमीन असेल तर शेतजमिनीचा रेकॉर्ड तसं मेंटेन केलं जातं. तसंच शेतीच्या वापरात तुम्हाला बदल करायचा असेल आणि ती मिळकत बिगर शेती केली गेली तरी त्या बिगर शेती केलेल्या मिळकतीचाही 7/12चा रेकॉर्ड जे ते मेंटेन केलं जातं तेही त्याच पद्धतीनं जे ते मेंटेन केलं जातं. त्यामुळे ती शेती जी आहे ती तुम्ही एखादी मिळकत जमीन जी आहे ती तुम्ही शेती म्हणून वापरता का अन्य कोणत्या कारणासाठी वापरता याच्या नोंदी बघणं हे सुद्धा शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे. तुम्हाला एखादी मिळकत खरेदी करायची असेल तर ती मिळकत खरेदी करत असताना 7/12चा उतारा वाचता येणं गरजेचं आहे. 7/12चा उतारा समजून घेणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट जर समजून घ्यायची असेल तर त्याचं सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966च्या कलम 148 आणि 149 मध्ये तरतुदी असं सांगतात की एखाद्या व्यक्तीला एखाद्या मिळकतीत कायदेशीर हक्क प्राप्त होतो त्यावेळी प्राप्त झालेल्या हक्काची नोंद महसुली रेकॉर्डला करायची असते. तेव्हा ती भोगवटादाराची किंवा ज्याला ते हक्क प्राप्त झालेले आहेत त्या इतर अधिकारातले हक्क ज्याला प्राप्त होतील त्यानं गाव कामगार तलाठ्याकडे अर्ज द्यायचा, मागणी करायची, त्याचा फेरफार करायला लावायचा, फेरफार मंजूर करून घ्यायचा आणि आपली नोंद त्या 7/12च्या रेकॉर्डवर की जो महसुली खात्याचा प्राथमिक असा पुरावा आहे, तो मालकी हक्काचा सगळ्यात प्राथमिक रेकॉर्ड आहे, तिथं आपली नोंद जी आहे ती करून घेण्याची जबाबदारी ही त्या जमीनधारकाची आहे, त्या मालकाची आहे. 7/12चा उतारा हा एका अर्थाने अतिशय सोपा आहे, ते काही समजायला फार अवघड नाही आणि एकाच वेळी तो अतिशय अवघड आहे. त्या मिळकतीमध्ये तुमच्या नोंदी आहेत त्या नोंदी तुम्ही प्रॉपर केल्यात का? एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांनी 2-2 वर्ष 4-4 वर्ष निष्क्रिय राहायचं, बेफिकीर राहायचं, मायकाची नावं 7/12च्या उतार्याला मालक सदरात लागतायत, वहिवाट सदरात त्याचीच नावं राहत आहेत, तो माणूस 4-5 वर्षापूर्वी मयत राहतोय. अशा प्रकारची निष्क्रियता
अशा प्रकारची बेफिकीरपणा हा त्या वारसांना अनेकदा अडचणीत आणण्याची गोष्ट ठरणारी गोष्ट आहे. 7/12चा उतारा वाचता आला पाहिजे, 7/12चा उतारा वापरता आला पाहिजे आणि 7/12चा उतारा समजावून घेता आला पाहिजे. 7/12चा उतारा आपल्या कृषीप्रधान संस्कृतीमध्ये केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही, तर प्रत्येक सर्वसामान्य माणसासाठी जे आहे ते आवश्यक गोष्ट आहे. 7/12च्या उतार्यावरनं तुम्हाला अनेक गोष्टी करता येतात. शासकीय योजनांमध्ये 7/12चा उतारा जसा गरजेचा असतो तसा 7/12चा उतारा हा तुम्हाला इतरही कोर्टामध्ये तुम्हाला मिळकत, एखाद्या व्यक्तीला जामीन राहायचंय त्याच्यासाठी एखादी मिळकत ती तुम्हाला कोर्टामध्ये जामीनकीला लिहून द्यावी लागते. बँकेमध्ये कर्ज काढायचं असेल तर त्या कर्जासाठी मिळकत लिहून द्यावी लागते. त्यावेळी सुद्धा तुम्हाला तुमचा 7/12चा उतारा हा गरजेचा असतो, 7/12चा उतारा आवश्यक असतो. 7/12च्या उतार्याशिवाय आपलं जीवन कठीण आहे. 7/12चा उतारा हा समजलाच पाहिजे. पहिला तो उतारा शेतकऱ्याला समजला पाहिजे. पहिला तो उतारा ज्याच्याकडे मिळकत आहे आणि जो लँड होल्ड करतो त्या प्रत्येक व्यक्तीला समजला पाहिजे. त्यात न समजण्यासारखं काही नाही. स्वतःचा 7/12 व्यवस्थित आहे का, तो योग्य पद्धतीने मेंटेन केला गेलेला आहे का आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी आणि चुका राहिलेल्या आहेत का हे बघण्याची जबाबदारी जी आहे ती त्या जमीन मालकाची आहे, त्या होल्डरची आहे, त्या कुळाची आहे. आणखी इतर हक्क कुणाचे असतील त्या मिळकतीमध्ये तर ते इतर हक्काच्या मालकाचे. आता फेरफार म्हणजे काय, तो कसा तयार केला जातो, एखाद्या फेरफारबद्दल तक्रार करायची असेल तर काय करावं लागतं, हे सगळे जे आहेत ते 7/12च्या अनुषंगाने येणारे इतर असंख्य विषय आहेत. त्या विषयांची चर्चा जी आहे ती पुन्हा कधीतरी करता येईल. पण स्वतःचा 7/12चा उतारा व्यवस्थित ठेवा, तो समजावून घ्या, रेकॉर्ड आपला अपडेट ठेवा, रेकॉर्ड अर्धवट ठेवू नका. रेकॉर्ड मध्ये चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्या. एखाद्याचा 7/12चा उतारा चुकीचा असेल तर त्यामध्ये दुरुस्त करता येते. त्यासाठी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मराठीत सांगायचं तर त्याच्या 155 प्रमाणे चूक दुरुस्ती झाली. तहसीलदारांकडे अर्ज देता येतात आणि त्या दुरुस्त्या करून घेता येतात. मात्र रेकॉर्ड अपडेट ठेवणं ही महसूल खात्याची जबाबदारी जशी आहे तशीच शेतकऱ्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार काढण्यासाठी 7/12चा उतारा समजावून घेऊया आणि आपला 7/12चा उतारा व्यवस्थित ठेवून शासनाला, स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला आपण मदत करण्याचा निर्धार करूया. एवढं सांगतो आणि इथं थांबतो. जय भवानी, जय शिवाजी.